अरे नमस्कार. शौनक आहे ना घरी? मला नाही माहिती आणि तुम्ही परत फोन न करता आलाय वाटतं. फोन कशाला करायचा? हे बघ, या फोन बिन आहेत ना, या सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत. समजा मी फोन न करता आलो आणि ज्याला भेटायचं ती व्यक्ती नसेल तर वाट बघण्यात किंवा घरी परत जाण्यात मला काही कमीपणा वाटत नाही. अहो पण या सगळ्यात तुमचाच किती वेळ जातो. अरे वेळ वाचवून मला करायचंय काय? उलट तेवढाच जगाशी संपर्क राहतो. कोणाची वाट बघत बसण्यात माझा वेळ वाया गेलेला मला तरी चालणार. खरंय. मग तो जो वेळ तुम्ही वाचवता त्याचं तुम्ही करता काय? काय करते म्हणजे मी खूप काय करू शकते. फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावरच्या पोस्ट वाचू शकते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सोशल मीडियावरच्या पोस्ट बघणं हा तुमचा वेळ वाचवण्याचा हेतू आहे तर? नाही 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 नाही, मग तुम्ही वेळ वाचवायलाच पाहिजे. अहो केवढी समाजोपयोगी कामं असतात तुम्हाला. हा अरे हा, लग्न झालं म्हणजे काय प्राध्यापकाला विसरून द्यायचं असतं का? का तू अजूनही हनीमून मूडमधनं बाहेर आला नाहीयेस? नाही, तसं काही नाहीये सर. एक मिनिट, तुम्ही मला टोमणा मारलात? मी? हो, तुम्हीच मला टोमणा मारलात. तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही? शौनक त्यांना वरती घेऊन जा. हे काय होतं? वेळ वाया घालवणं. मला एक सांग, तुमच्या घरामध्ये टीव्हीची गरजच नसेल ना? 24 तास मनोरंजन आहे तुमच्याकडे. सध्या तर सगळे चॅनल्स एकत्र लावल्यासारखे मनोरंजन चालू आहे. चल फक्कड चहा घेऊया. हो चालेल ना, या ना. या ना सर. मंजिरी सर आलेत. या अरे, सर. इथे कुठे आणलंस तू? सर आम्ही इथेच राहतो. बसा ना सर. हा, मी बूट काढतो. नाही सर, राहू देत ना. नाही नाही, काढ. शौनक म्हणाले मला तुम्ही आलात म्हणून. म्हणून लगेचच चहा ठेवला. अगदी तुम्हाला आवडतो तसा, फक्कड टपरी स्टाईल. अरे वा. आमच्या नवीन संसाराचा पहिला चहा तुमच्यासाठी. म्हणजे अहो, आजच आमचा संसार थाटून झालाय ना. इतके दिवस हे सगळं नव्हतं, त्यामुळे पहिला मानाचा चहा तुम्हाला. अरे वा, म्हणजे खऱ्या अर्थाने शौनकचा संसार सुरू झाला. पण शौनकचा संसार शोभतोय. म्हणजे एक वेळ ही गॅस शेगडी उशिरा आली असेल, पण पुस्तकं मात्र आधी येऊन पोचली. ऑफकोर्स सर, तिथूनच सगळं सुरुवात झाली होती आणि मंजिरी होती म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचलो. अरे वा, मंजिरी. नाही, लग्नानंतर मान देणारे नवरे भेटत नाहीत आजकाल. चांगलं आहे, चांगलं आहे. काय रे, संसाराची जबाबदारी खऱ्या अर्थाने उचलायला सुरुवात केलीस की नाही तू? आतुर आहे सर मी. अच्छा, आतुर आहेस अजून. म्हणजे अजून पोटा पाण्याची सोय झालेली दिसत नाहीये. दिव्यानी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मग बरं झालं तुम्ही आलात. डॅड कसे आहेत? हो, म्हणजे पाल्पिटेशन आता जरा कमी झालंय. मी डॉक्टरांना पण फोन केला होता, पण त्यांना लगेच खूप स्ट्रेस येतो ग. तो कसा कमी होणार? आय नो. नाही, पण ते बरे ते ऐकून टेन्शन जरा कमी झालं माझंही. हो, पण ह्यांचं टेन्शन कमी होत नाही ना. त्याचं काय करायचं? म्हणजे हे बघ देवयानी, तुला जर इथून पुढे जर काहीही सांगायचं असेल ना, म्हणजे आपल्याच घरातल्या सिच्युएशन बद्दल, तर ते प्लीज मला सांग. यांच्यासमोर प्लीज काही बोलू नकोस. यांना खूप टेन्शन येतं आणि ते नाही त्यांना सहन होत. त्यांना शुगर आहे, त्यांना बीपी आहे, त्यांना त्रास होतो त्याचा. पण मी कुठे टेन्शन क्रिएट करतेय? हे सगळं ते मंजूमुळे होत आहे. अगं मला कळतंय, हे मला कळतंय देवयानी, पण
पण मला एक सांग, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी असं घरातलं टेन्शन वाढवणं बरोबर आहे का? तुम्ही मला का समजून घेत नाही यार? मला सगळं नाही सहन होत आता हे. मग तुला सहन करावं लागेल. शिक हे सगळं सहन करायला. देशमुखांची सून आहेस ना तू? या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हायपर होत राहिलीस तर कसं चालेल ग? मॉम, पण मी जर शांत बसले तर त्या मंजूसाठी बरंच होईल ना. मला बाकी काही माहित नाहीये. मला शौनक माझ्या जवळ परत यायला हवा ऍट एनी कॉस्ट, आणि त्यासाठी मी काही करू शकते. देवयानी, अजून तुला कळत नाहीये का ग की शौनकला तू का आवडत नाहीस? तुझं हे सतत त्याच्यावर चिडणं, असं रागावणं, जोर जोरात बोलणं, हे सगळं नाही आवडत त्याला. मंजू शांत आहे, सगळं समजून घेते म्हणून ती आवडते त्याला. तू हे असं चिडून रागावून तू आणखीन दूर लोटतेस त्याला तुझ्यापासनं, आणि म्हणूनच मंजू त्याला जास्त आवडते. देवयानी, तुला जर मंजूला जिंकू द्यायचं नसेल तर तुला शांत व्हावंच लागेल. वा 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 वा, याला म्हणतात ना फक्कड चहा. आता पूर्वी तुम्हा देशमुखांकडे आलं ना की मसूळ चहा प्यायला लागायचा. ही बदलणार बघ देशमुखांना. काय रे, कामाच्या शोधात आहेस ना? हो सर, तुमच्यापासून काहीच लपवून ठेवायची गरज नाहीये. मला खरंच कामाची खूप गरज आहे, पण कुठे मिळेल मला काम? म्हणजे एकतर त्यांना मी पटणार नाही, नाहीतर मला ते पटणार नाही. आणि कोणाच्या हाताखाली काम करायचं याचा अर्थ वाटेल ते सहन करायचं असेल ना, तर मला नाही करायचं ते काम. सर, तुम्हाला माहिती आहे, करप्शन याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला वाटलं हे फक्त माझ्या घरामध्ये घडायचं, पण हा प्रकार तर सगळीकडेच घडतो. वेलकम टू द रिअल वर्ल्ड शौनक. हो, आलोय आता मी रिअल वर्ल्ड मध्ये. पण पुढे काय करायचं? खरंच तुला चालेल मिळेल ते काम करायला? सर, फक्त तो माणूस माझ्या तत्वात बसला पाहिजे. बाकी कोणत्याही कामाला मी कमी लेखत नाही. ठीक आहे, मग माझ्याकडे एक काम आहे. एक जण आहे, त्याला जरा लेखनिकाची आवश्यकता आहे. त्या माणसाची घरची परिस्थिती बरी आहे, म्हणजे पैसे वगैरे देईल तुला तो. पण तो माणूस जरा विक्षिप्त आणि अतरंगी आहे, पण सच्चा आहे. चालेल? सर, चालेल काय, धावेल. आपण काय वाटेल ते झालं ना तरी त्याला तू हर्षवर्धन देशमुखांचा मुलगा आहेस हे कळू देऊ नकोस. म्हणजे मला माहित नाही कारण काय आहे, बट ही काइंड ऑफ हेट्स युअर फॅमिली. मला खरंच कारण माहित नाही का ते, पण काहीतरी झालेलं असणार हे नक्की. हरकत नाही, मी कधीच कळू देणार नाही की मी कोण आहे ते. अरे वा सुमन, काय घमघमाट सुटलाय ग. आम्ही आलो म्हणून काहीतरी स्पेशल पदार्थ करतेस वाटतं. इकडे आपल्या मराठी जेवणाला इतकं मिस केलंय ना मी. काय केलंयस काय आज? मी तर आपलं नेहमीच जेवण बनवलंय, आणि मॅडम हा वास आपल्या इकडनं येत नाहीये. मग एवढा घमघमाट येतोय कुठून? काय तुमच्या किचन मधनं येतोय का काय? नाही नाही, हा वास ना शौनक साहेब आणि मंजूच्या खोलीतनं येतोय. अहो, मंजूच्या हातची ओळखते ना मी. हा नक्कीच त्यांच्या खोलीतनं येत असणार. काय? झालंच हा? भूक लागली असेल ना तुम्हाला? माझी झाली आहे. मला माहितीये सगळं तू केलंयस, मला काहीच करू दिलं नाहीयेस. पण याला का म्हणतात माहितीये?
आपण आपलं करून खाणं. याला म्हणतात बायकोने नवऱ्याला प्रेमाने खाऊ घालणं. आणि माझा नवरा नुकताच आजारातून उठलाय ना, मग त्याला कसं कामाला लावणार? हो का? पण आता तर बरं आहे मी. मग आता जेवायचं, कारण मलाही खूप भूक लागली. कळलं? हो. आता पळाली का भूक? अजिबात नाही. चला तुम्ही बसा तिथे, मी जेवायला वाढते. मला वाढू तर दे. नाही, अजिबात नाही. बसा म्हटलंय ना, बसा बसा. अरे वा, आज तुम्ही दोघं आमच्या बरोबर जेवायला? आज सूर्य कुठे उगवलाय कोण जाणे. त्याचं काय ना, खूप दिवसांनी घरच्या जेवणाचा घमघमाट इतका टेम्पटिंग होता ना की आम्हाला बाहेरचं खायची इच्छाच झाली नाही. प्रणव, पण हे ते घमघमाटवालं जेवण नाही वाटत रे. बघ ना. हो, तुम्हाला जो घमघमाट येतोय ना, तो आपल्या किचन मधून नाहीये, तो शौनकच्या रूम मधनं येतोय. व्हॉट? हो, तो वास शौनकच्या खोलीतून येतोय, मंजूनी केलेल्या स्वयंपाकाचा, सुमननी केलेल्या स्वयंपाकाचा नाहीये. काय सिद्ध काय करायचं तिला? तिच्या त्या फडतूस चुलीवरती आपल्या घरातल्यापेक्षा चांगला स्वयंपाक होऊ शकतो. अहो, तुम्ही असं एकदम चिडू नका प्लीज. पण तुम्हीच त्यांना सांगितलं ना इथलं जेवायचं नाही म्हणून. हो, पण का? म्हणजे शौनक आपल्या बरोबर येऊन जेवेल म्हणून ना. हो, पण इथे तर सगळं उलटच होतंय. त्यांना शिक्षा व्हायच्या ऐवजी ते तिथे छान टेस्टी काय काय करून खातायत. बघ ना. पण प्रणव, मला ना आता हे जेवण खूप बोर वाटतंय. अरे, पण काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करायचं का? ते बघू आपण. पण मॉम, मी काय म्हणतो, मंजू एकदम वर्ल्ड क्लास स्वयंपाक करते ना. तुला आठवतं बेबी, सुमनची सुट्टी होती तेव्हा काय मजा आली होती. काय जेवलो होतो, नुसतं कमाल. काय म्हणा, पण मला नाही वाटत आपल्या घरात मंजू इतका सुंदर स्वयंपाक कोणी करत असेल. नो, यू आर रॉंग प्रणव. मी करू शकते, या घरची सून. तू बघच, उद्या मी तिच्यापेक्षा जास्त चांगला स्वयंपाक करून दाखवते. अप्रतिम, लाजवाब. ऐसा लगता है जन्नत नसीब हुई. वाह वाह. काही हा शौनक तुमचं उगाच. अगं खरंच, अगं मंजिरी, खरंच अप्रतिम चव आहे तुझ्या हाताला. शब्द सुचत नाहीयेत. म्हणजे मी काय म्हणतो, आपलं काहीच झालं नाही ना, आपण एक रेस्टॉरंट टाकूया. काहीच झालं कशाला नाही, आपण ना रेस्टॉरंटच टाकूया. नाही, साधी टपरी तरी टाकूया. मग बघ,
त्या टपरीचं कन्वर्जन कसं 5 स्टार हॉटेलमध्ये होतं की नाही. खूप झालं कौतुक. इतकंही कौतुक करू नका की तुमची ओरडा खाण्याची सवय झाली माझी. मंजिरी, मी इतकाही कडक शिस्तीचा शिक्षक नाहीये, कळलं ना. मला उद्या त्यांना भेटायला जायचंय ना. हो. नाव काय हो त्यांचं? डॉक्टर जगदीश महापात्रे. PhD केली त्यांनी. पण मंजिरी, मला कळत नाही की त्यांचा आणि देशमुखांचा काय संबंध आहे. म्हणजे त्यांना का राग आहे इतका देशमुखांचा? असू दे, तुम्ही जास्त विचार करू नका आणि तुम्ही चिडचिडही करू नका. तिथे जाऊन डोकं शांत ठेवा. येस, आय प्रॉमिस. हे सगळं काय? कोशिंबिरीची तयारी करते. ऐन टायमाला दही टाकीन त्याच्यामध्ये. आणि ह्यात चपात्यांची कणिक आहे. कोणाला विचारून करतेस हे सगळं? मी सांगितलं होतं. एनिवे, ते बाजूला ठेव. आता मी काय सांगते ते ऐक. फाईनली चॉप्ड व्हेजिटेबल्स. ओके. कॅप्सिकम, अनियन आणि मशरूम चॉप करायला लागेल पटापट. एक पॅन घे, त्याच्यामध्ये गार्लिक आणि ऑलिव्ह ऑइल घाल, सॉते करून घे. आणि एकीकडे टोमॅटो प्युरी पण करायला लागेल. कम ऑन, बी फास्ट, क्विक. अहो देवानी मॅडम, पण आजचं लंच तर तयार आहे ना. हे सगळं वाया जाईल मग. हे बघ, तुझ्याकडे जे नाही आहे ते चालवू नकोस, कळलं? डोकं डोकं ते चालवू नकोस. मी सांगते ते ऐक. देव्यानी चक्क किचन मध्ये. ओ माय गॉड, हाऊ इज इट पॉसिबल? मी इथे लंच बनवायला आले. तुझ्यासारखं सुमनला ऑर्डर द्यायला नाही. तू काय बघतेस? कामाला लाग. सांगितलंय ते कर पटापट. हे सगळं मी शौनकसाठी करते. इतकं टेस्टी फूड असेल ना की त्या वासानीच तो इथे शोधत शोधत येईल मला. नाही म्हणजे प्लॅन चांगला आहे, पण प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये जर असा प्रॉब्लेम आहे देव्यानी. म्हणजे शौनक वासाने येईल किचन मध्ये, पण तो सुमनला बघेल स्वयंपाक करताना, तुला नाही. आणि तू तर फक्त सूचना देतेस तिला, हो की नाही? नाही नाही, शौनक इथे येईल तेव्हा त्याला मीच दिसायला हवी. सुमन, सुमन तू जा. तुला सुट्टी, जा. सगळं काम मी करणार आहे आज. तुम्हाला दाखवतेच तर मंजूपेक्षा मी किती चांगला स्वयंपाक करू शकते ते. ठीक आहे, चालू दे हा तुमचं. ऑल द बेस्ट. तू कर. सावकाश, ठसका लागेल. उशीर होतोय का मला? माझी बस मिस होईल. आणि मंजू, मला वाटतं की मी दुपारपर्यंत परत येईन. तोपर्यंत तू स्वयंपाक रेडी असेल, या तुम्ही. नाही, तोपर्यंत तू तुझा अभ्यास पूर्ण कर असं म्हणायचंय मला. आणि जेवायचं काय ग? फक्त खिचडी असली तरी चालेल. नाही तर तू एक काम कर, तू तुझा अभ्यास पूर्ण कर. जेवणाचं मी आल्यावर बघ. ओके, तू राहू दे. ते मी बघते काय ते. हे घ्या, जा आता, उशीर होतो. सावकाश जा. मंजिरी, अभ्यास करताना दार लावून घे. आणि कुणी काहीही बोललं ना तर मला फोन करायचास, कळलं? कारण मागच्या वेळी
घरातल्या लोकांनी तुला हो हो, किती काळजी करताय. काही होणार नाही. आज या घरात कुठलंही महाभारत होणार नाहीये. तुम्ही निश्चिंत होऊन जा. बाय. तू का आलीस इथे मोनिका? अरे शौनक, तुला माहिती नाहीये का? आज देवयानी स्वयंपाक करतेय घरातल्या सगळ्यांसाठी. तेच सांगायला आले तुला. करू देत की. त्या सगळ्यांमध्ये आम्ही नसतो. तू असतोस, ती मंजू नसते. मोनिका, आम्ही दोघं वेगळे नाही. येतो. बिचारी देवयानी. शौनकला इम्प्रेस करायला तिला काय काय करावं लागतंय. पण काय करायचं, त्याची चॉईसच अशी झालीये, कष्ट करणाऱ्यांची. तुला माहितीये मंजू, देवयानी आज तुझ्यापेक्षाही उत्तम स्वयंपाक करून दाखवणार आहे. म्हणजे शौनक तिच्यावर इम्प्रेस होईल आणि तिला चूज करण्याशिवाय त्याच्याकडे ऑप्शनच नसेल. म्हणजे असा तिचा प्लॅन आहे. नाउ लेट्स सी हु विन्स. मोनिका, माझ्या मनात स्पर्धा नाहीये. त्यामुळे जिंकणं किंवा हरणं हे माझ्यासाठी नाहीये, त्यांच्यासाठी असेल. मी माझं आणि माझ्या नवऱ्याचं पोट भरण्यासाठी स्वयंपाक करते, उगाच कुणाला दाखवून देण्यासाठी नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.